चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करणारा. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे मंठा रोडवर, लोणारमध्येच, कैलास नेवरे यांच्या शेतामध्ये. सध्या सगळीकडे हळद पेरणीचं काम चालू आहे आणि हळदीचं जे बियाणं ठेवलेलं असतं त्यावर रेग्युलर बेसवर पाणी मारावं लागतं. तर अशा थंड जागेच्या ठिकाणी साप येऊन बसतात. मागच्या 2 दिवसामध्ये अशा हळदीच्या बियाणातला काढलेला हा तिसरा साप असणार आहे. त्यांनी फोटो पाठवला होता. तो विषारी घोणस साप आहे. कोणीकडून आहे? बघू शकता मध्ये जो एक विषारी साप आहे. करूया ट्रेस. 2 मिनिट थांबा. तुम्ही काय आडवास पकडायचा. करू चालू? हा चालूच आहे. ओके ओके. पॉज केला तू? नाही चालूच. हे अलीकडलाच उचला, आकाशाका पलीकडला नका उचलू. हा वडा ते अलीकडे. आपल्या मोबाईल काढणं जो खिशातला मोबाईल. सातचं टेन्शन चालू होतं ना आता. व्हिडिओ 7 व्हिडिओ जाऊ दे. काय साप मोठा झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकर चला. याच्या नैसर्गिक अधिवासात, ॲक्च्युली हाही नैसर्गिक अधिवास आहे, पण काम आणल्यानंतर अशा ठिकाणचे साप काढावे लागतात. कोणाला दिसलात पहिले? मला दिसला. या नाही इकडे. काय नाव तुमचं? वैभव नेवरे. वैभव नेवरे आहेत. हा. काय कसं काय दिसलं होतं? मी एक कट्टा उचला गेलो होतो. ते हालचाल दिसते मला पहिले. त्यात पाहिलं तर तुम्हाला लगेच फोन लावला आम्ही. बरं, आता किती वेळ झाला बघताय सापाला तुम्ही? तरी मी अर्धा एक तास झाला. झाला. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपली की साप आपल्याला दिसल्यानंतर आपल्याला चावत नाही. म्हणजे हे दरवेळेस सांगत असतो मी. जो दिसला नाही तो चावतो, जो साप दिसतो तो आपल्याला चावत नाही. त्याच्यामुळे साप दिसल्यानंतर घाबरून जायचं नाही, लक्ष ठेवायचं फक्त त्याच्यावर. आता ह्या इथं अडचण होती, त्याला लपायला जागा होती, त्यामुळे लपून राहिला तो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल बोलताना की हा 2 दिवसातला तिसरा साप आहे हळदीच्या बियाणामधला. कारण तुम्ही ह्याच्यावर पाणी मारता तर हे थंड असते जागा. तर अशात हमखास काही ना काही येऊन बसलेलं असतं. तर कुठलंही सामान, म्हणजे हे तर झालंच, पण ह्याच्या व्यतिरिक्त शेती उपयोगी कुठलंही सामान उचलायच्या आधी त्याला थोडंसं आधी चेक करून घ्या, थोडं हलवून घ्या. डायरेक्ट हात घालू नका. साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. चुकून जर त्याला धक्का लागला असता तर एखाद्या वेळेस चावला असता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पायात बूट घालून यायचे. कारण अजून एक घटना घडते की साप चाललो असतो, आपण जात असतो, त्याच्या अंगावर आपण पाय देतो, साप आपल्याला चावतो. जर पायात जर बूट असतील तर आपल्याला सर्पदंश होणार नाही. बूट कोणते घालायचे? 250 रुपयाला गमबूट भेटतो फक्त पोटरीपर्यंतचा. कारण त्याच्या अंगावर पाय पडल्यावर पोटरीपर्यंतच्या भागाला साप कुठेही चावतो. आता आणि एवढ्यावर जर सर्पदंश झालाच, साप जर चावलाच, घाबरायचं नाही. सरळ सरकारी दवाखाना गाठायचा. नाही तर जिथं कुठं सर्पदंशावर उपचार होतात, कुठल्याही दवाखान्यात जाऊन जमत नाही. एक तर सरकारी दवाखाना, जिथं ह्याच्यावरचं जे औषध आहे ते फ्रीमध्ये अवेलेबल असतं, तिथं मोफत उपचार होतात. म्हणजे इथं गेल्यानंतर तुम्हाला ते औषध लावतील आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतात. कारण त्याच्यावरचे जे काही पुढचं जर काही कॉम्प्लिकेशन वाढलं तर त्याची इथं सुविधा नसते, त्यामुळे आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतात. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची त्यातली एक, पायात बूट घालून येणे. आणि दुसरे, अडगळीचं जे, म्हणजे हे जे सामान पडलेलं आहे, कुठलंही सामानाला डायरेक्ट हात घालायचा नाही. कारण शेत जे आहे हे सापाचं घर आहे. म्हणजे आता ठीक आहे, तुम्ही 200-300 वर्षापासून शेती करत असाल, पण शेती हा आपण व्यवसाय करतोय त्याच्या जागेमध्ये. आणि आपसुकच उंदरं खाऊन ते आपली मदत करतात. कारण काय, साप जर नाही राहिले तर आता ऑलरेडी आपल्याला शेतकऱ्याला खूप जास्त अडचणी आहेत. तर त्याच्यात सगळ्यात मोठी अडचण अजून एक वाढेल, ती आहे निसर्गाची. त्यात म्हणजे हे जे काही जनावरं जे आहेत त्यातले उंदराची. एका उंदराच्या जोडीचे एका वर्षामध्ये 850 ते 900 उंदरं होतात. म्हणजे नैसर्गिकरित्या निसर्गाने सगळ्या गोष्टीचं सूक्ष्म नियोजन करून ठेवलेलं, ते बिघडवतोय आपण. कारण आपण घाबरतो. कशामुळे घाबरतो आपल्याला माहिती नाही आहे, पण ह्या व्यवस्थित ह्या गोष्टीची माहिती जर झाली तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचे प्रॉब्लेम येणार नाहीत.
तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, ह्याची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता नेवरे यांच्या शेतात पकडलेला घोणस साप, जो एक विषारी साप आहे. इंग्लिश नाव रसल्स वायपर. हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं. चावलेल्या जागेवर खूप मोठ्या प्रमाणात आग होणे, खूप जास्त सूज येणे, हे सगळे प्राथमिक स्वरूपात होणाऱ्या गोष्टी. शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे मोठे धब्बे ही ह्या सापाची ओळख. बहुतेक मोल्टिंगवर म्हणजे कात काढण्यावर आलेला असावा, कारण डोळे जे आहेत त्याचे ते एकदम ब्लूइश भुरके पांढरे असं म्हणता येईल. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करणारा सब अडल्ट, फार म्हणजे वयस्कर साप नाही आहे. बघू शकता डोळ्यावर कसल्या प्रकारची एक पांढरी लेयर दिसते. शेवाळी आणि अंगावर काळे धब्बे ही ह्या सापाची ओळख. इंग्लिश नाव रसल्स वायपर, मराठीमध्ये घोणस आणि स्थानिक भाषेत परड म्हणतात. कुठलाही साप चावला आणि आपण वेळेत जर दवाखान्यात पोचलो तर माणसाचा जीव 100% वाचतो. न घाबरता दवाखान्यात पोहोचणे महत्त्वाचे. दिल्या मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.